नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 13 जून 2026. मी आहे इथं पातूर तेलगाव ते पातूर रोडवर बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. शेतकऱ्यांनो, घाबरू नका. यावर्षी एल निनो वगैरे काही नाही, सगळ्याच्या पेरण्या होणार आहेत. मी म्हटलं होतं 7 ते 14 बऱ्याच भागातल्या पेरण्या होतील, लागवडी होती. तर तुरळक भागातल्या काय झालं, जिथं पाऊस पडला तिथं झाल्या. आणि तुम्हाला पाहू शकता, हे बीड आपलं माजलगाव तालुक्यामधले ही कापसाची लागवड बघा. हे संपूर्ण कापूस उगवलेले आहेत. यांच्या लागवडी देखील कापसाच्या झाल्या आणि कापूस उगवले. तर सगळ्यांचे काय होणार आहे, तर सगळ्यांचे अशाच पेरण्या होणार आहेत. आता 21 ते 30च्या दरम्यान, म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा चांगला मोसमी पाऊस येणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जवळजवळ सगळ्या भागाची पेरणी देखील होणार आहे आणि कापसाच्या लागवडी देखील होणार आहे. म्हणून माझं तरी म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी घाबरू नये. एल निनो वगैरे काही नाही. काय होणार, सुरुवातीपासूनच मी म्हणलो ना, 3 टप्प्यामध्ये पाऊस पडणार आहे. एक 7 ते 14 म्हणजे आज 13 तारीख आहे, तर 7 ते 14 काही भागात पडेल. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे की 21 ते जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडणार आहे. तर त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातल्या जवळपास 70-80% लोकांच्या पेरण्या होतील आणि लागवडी होतील. आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 7 जुलै ते 14 जुलैच्या दरम्यान राज्यामध्ये काय होणार आहे, पुन्हा राहिलेल्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्या. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना यावर्षी एल निनो नाही, दुष्काळ नाही, पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे, पिकाला लागेल तसा पडणार आहे. मात्र सगळे पिकं चांगले येणार आहे, काही घाबरून जायची चिंता नाही. पाऊस काय होणार आहे, फक्त काय होणार आहे, टप्प्याटप्प्यानं पडणार आहे. आणि जिथं पडला तिथं त्यांच्या पेरण्या होतील. ज्यांच्या जमिनीमध्ये ईदभर ओल गेली त्यांच्या पेरण्या देखील सुरू होतील. आम्ही केजकडे काल गेलो होतो, अंबाजोगाई परिसरामध्ये. काल तिकडे सोयाबीनच्या पेरण्या चालू झालेल्या आहेत, कारण की तिकडं खूप पाऊस पडला. असंच हे पाऊस काय होणार आहे, 18 तारखेपासून म्हणजे 18 जूनपासून पुन्हा आणखीन काय होणार, दररोज वेगवेगळ्या भागात काय होणार आहे, ते पाऊस पडत राहणार आहे. आणि ज्यांच्याकडे जास्त पाऊस होईल ते मग ते शेतकरी पेरणीचा निर्णय घेतील. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. परत एकदा सांगतो, 2026ला सरासरी इतका पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे. जूनमध्ये थोडाफार कमी राहणार आहे, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहणार आहे. आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर मी म्हटलं होतं, आमच्या भागात देखील काही भागामध्ये धूळ पेरण्या झाल्या होत्या. तर काल आम्हाला खूप म्हणजे काल 12 तारखेला खूप पाऊस झाला. त्यांच्या देखील सरक्याला म्हणजे कापसाला जीवदान भेटलं. आता हे इकडे माजलगावकडे जात आहे, तर इकडे देखील हे संपूर्ण हे कापसं देखील या ठिकाणी उगवलेले आहेत. आणि यांना एक पाऊस पडला की झालं, यांचं संपूर्ण जमून जातं. तसंच सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. काही चिंता करायची गरज नाही. एल निनो नसता, काही नसतं. तुम्हाला सांगू इच्छितो, दरवर्षी काय झालं, निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला आणि पावसाळा 22 दिवस पुढे सरकला. मग दरवर्षी पाऊस कधी येतो, 7 जूनला येतो. तर दरवर्षी हे निसर्ग 22 दिवस पाऊस उशिरा येणार. म्हणून म्हणतो, दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे. आणि यावर्षी देखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्याची पेरणी होईल आणि सगळ्या शेतकऱ्याच्या लागवडी देखील होणार आहेत. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका, पाऊस येत राहणार आहे. तुम्ही बघा, आता म्हणजे हे दररोज पाहताना हे 14 पासून पण देखील बऱ्याच भागामध्ये, आज देखील ना विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला त्या परिसरामध्ये आज देखील म्हणजे ते आज 13 तारखेला देखील चांगल्या स्वरूपाचा विदर्भात, पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे. पश्चिम विदर्भात देखील काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आज देखील पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात देखील आज विखुरलेल्या स्वरूपात, सगळीकडे नाही पडणार पण भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तसाच काय होणार आहे, हे पाऊस 18 जूनपासून दररोज एक दिवस वाढत वाढत असं चांगलं जाणार आहे. मग त्याच्यानंतर काय होणार आहे, 21 जून ते 29 जून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पाऊस पडणार आहे, सगळ्यांच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता फक्त धीर ठेवा. पाऊस येणार आहे, पाऊस पावसाचं काम करतो. म्हणून आपण देखील बरेच जण असे म्हणालेत की दुष्काळ पडेल, दुष्काळ वगैरे काही पडणार आहे. तुम्ही बघा, जूनच्या अखेर, जूनच्या आपण 1 जुलैला काय करू, परत एक अंदाज देऊ. संपूर्ण पेरण्या झालेल्या दिसतील. पण शेतकऱ्याला सांगायचं होतं, घाबरून जायचं कारण नाही. ओल जमिनीमध्ये ईदभर ओल गेल्याच्या नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या. आजच्यात एक मेसेज दिला जाईल. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पेरण्या 3 टप्प्यात होणार. पहिल्यापासून मी म्हणतो की 7 ते 14 एक टप्पा राहील. त्याच्यानंतर आता जे दुसरा टप्पा आहे ते 21 जून ते 30 जूनच्या दरम्यान एक पेरणीचा टप्पा राहणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी लागणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा.
आणि आपण आपली तयारी ठेवायची. आणि त्याच्यामधून समजा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी डिझेल नाही भेटलं, ट्रॅक्टर नाही भेटले, कोणाच्या शेतामध्ये वापसा नसली, तर त्यांना 10 जुलै ते 15 जुलैमध्ये जे पाऊस पडेल मग त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे. तर पाहू शकता हे मी इकडल्या माजलगाव परिसरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हे इकडं पाऊस पडलेला आणि ही इतकी जमिनीमध्ये ओल आहे बघा. तर हे शेतकऱ्याचं कापसाचं पीक आहे. या ठिकाणी असे सगळे कापसं निघालेले आहेत. तर आता यांचं एक पाऊस पडला का झालं यांचे कापसं सुरू होतील. म्हणून शेतकऱ्यांना घाबरू नका, यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, शेतकरी मालामाल होणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आता जे पाऊस सुरू होणार आहे म्हणजे काय होणार आहे 18 जूनपासून विदर्भाकडून पाऊस सुरू होईल. मग त्याच्यामध्ये काय होईल ते पाऊस थोडं थोडं पुढं होईल. 18ला काही भागात पडेल, 19ला दुसऱ्या भागात पडेल, 21ला तिसऱ्या, असं करत करत काय होणार आहे 21 पासून ते 29 पर्यंत सगळीकडे पाऊस पडेल आणि मग सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होईल. उत्तर महाराष्ट्राकडे देखील काय होईल 21 ते 30 मध्ये पाऊस येईल आणि त्यांच्या देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, सोयगाव तालुका, तिकडे कन्नड, सिल्लोड, संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे 21 ते 30 मध्येच पेरण्या लागतील. म्हणून हे देखील त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. मराठवाड्यात देखील परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव जिल्हा या भागात देखील 18 तारखेला तसा पाऊस सुरुवात होईल. 16-17ला देखील काही भागात पडेल, पण 18ला काही ठिकाणी पडेल. पुन्हा त्याच्यानंतर 21च्या नंतर देखील भागात पडेल आणि जिथे जास्त पाऊस पडेल ते देखील पेरणी करतील. म्हणून मराठवाड्यात शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. पश्चिम महाराष्ट्राकडे देखील काय होईल अशीच परिस्थिती राहील. 21 ते 29 जूनच्या दरम्यान वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागतील. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. एकदम सगळीकडे सारखा पाऊस पडणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात पडेल. आज इथं पडेल तर उद्या तिकडे पडेल, असा करत करत पाऊस पडणार आहे आणि सगळ्याच्या पेरण्या होणार आहेत. धन्यवाद.